आलेले आहेत. किती गंभीर गोष्ट म्हणायला लागेल. नाही, कसली गंभीर. महाराष्ट्राची परंपराच बदलली. महाराष्ट्रात आता फक्त सगळं फुटतंच. आमदार फुटतात, खासदार फुटतात, पेपर फुटतात, फक्त फुटतं एवढं, बाकी काय राहत नाही. काय नवीन काय ते MPSCचे पेपर फुटले, MBBSचे पेपर फुटले, नीटचे पेपर फुटले. आम्हाला गांभीर्यच नाही कसलं, आणि लोकही आम्हाला गांभीर्याने घ्यायला तयार नाही. सरकारला लोक जेव्हा गांभीर्याने घेत नाहीत तेव्हा असे प्रकार बिंदास चालू असतात, बिंदास. त्यामुळे याच्यात काही प्रतिक्रिया काय द्यायची, परत तेच होणार. तरी एक्झाम घेऊ, चौकशी करू, जे दोषी आहेत त्यांना ताब्यात घेऊ, झालं. ह्याच्यावरती काय उत्तर येणार आहे का? काही येणार नाही. सर, अधिवेशन चालू आहे आणि अशा प्रकारच्या ज्या काही घटना काय कोणाला काय फरक पडतो? अधिवेशन चालू आहे, चला मी आता येऊरला तुम्हाला घेऊन चाललो आहे. जंगलामध्ये, मध्य जंगलामध्ये भिंत बांधली जाते. अहो, जर कोणाची जमीन नाही ह्या बाजूला आणि त्या बाजूला, तर तुम्ही मध्ये भिंत कशाला बांधताय? म्हणजे कोणातरी जमीन काढून द्यायची आहे. म्हणजे आता येऊरसारख्या भागामध्ये वनखातं झाडं तोडतंय, ह्याच्यासारखं तर त्रिवार तिसरं आश्चर्यच नाही हो. काय बोलायचं, नुसतं बोंबलत राहायचं, दुसरं काही करायचं नाही लोकप्रतिनिधी. तर विश्वास नांगरे पाटलांचा प्रश्न आहे. विश्वास नांगरे पाटील संघाच्या कार्यक्रमात जाऊन मला माहीत नव्हतं ते चड्डी घालतात. परंतु पाहिलं तर नीट पेपर फुटीनंतर जे आहे ते हा जो CET पेपर फुटी प्रकरण आहे त्यामध्ये प्रशासनाने खऱ्या अर्थाने गंभीर दखल घ्यायला हवी होती. अशा प्रकार घडू नये म्हणून तर देखील पेपर फुटी असं आहे की सरकारला गांभीर्याने काही घ्यायचंच नाही. आम्ही निवडून येणार आहोत, मशीन आमच्याकडे आहेत, पैसे आमच्याकडे आहेत, पोलीस आमच्याकडे आहेत, ज्या यंत्रणा निवडणुकीसाठी कामी लागतात ते सगळ्या यंत्रणा आमच्याकडे आहेत. आम्ही निवडून येणारच आहोत. पेपर फुटले काय, डमी जाऊन बसला काय, काय आम्हाला काय फरक पडतो? आम्हाला आमची सत्ता पाहिजे. सत्तेत न येणारा पैसा पाहिजे, पैशात न येणारी सत्ता पाहिजे, सत्तेत न येणारा पैसा पाहिजे. काय मोठं. केंद्रीय मंत्र्यांना आता बदलणार आहेत आणि त्या अनुषंगाने मी बाबा, माझं काय केंद्रापर्यंत संबंध नाही. माझे आपले जे काय गल्ली बोळात तुमच्यासारखी लोक आहेत त्यांचा संबंध आहे. आपलं काय केंद्राशी आपलं संबंध. सर, ऑपरेशन टायगर 0.3ची चर्चा देखील सुरू आहे. 14 आमदार देखील फुटणार आहेत. अख्खे सगळ्या विरोधी पक्षाने तर बात करून टाकायला द्यायला. सगळे विरोधी पक्ष ठेवूच नका. 100 कोटी रुपये देऊन टाका. मला जरी 100 कोटी देत असते तर घेऊन टाकतो द्यायला. काय लाज लज्जा सोडूनच दिली सगळ्यांनी, तर आपण कशाला धरून ठेवा? बिंदास सोडून टाका. चला, लाजाही वाटत नाही. विरोधी पक्षात आहेत इनमिन 50 आमदार, तेही फोडायचे. म्हणजे काय तुम्हाला काय, तुमची सत्ता काय 300 आमदार करणार की काय? आणि त्याच्याने काय चांगली सत्ता राबवणार? सक्षम विरोधी पक्ष नेता, सक्षम विरोधी पक्ष हा चांगल्या लोकशाहीची ताकद असतो. सरकारला प्रश्न विचारले गेले पाहिजे की नाही, तरच जनतेचे प्रश्न मार्गी लागतील. प्रश्न विचारणे माणसंच जिवंत ठेवायची नाहीत. लोकशाहीच्या माध्यमातून त्यांना खतमच करून टाकायचं. तर कशाला ठेवता विधानसभा वगैरे? 288 आमदारांपैकी 280 आमदार तुमच्या बाजूला घेऊन टाका. एकदाचा विषय संपवून टाका. राष्ट्रवादी काँग्रेस फुटणार ह्या भीतीने. अहो, सगळं फुटणार, कोणीही फुटणार, काहीही फुटणार. फुटू द्या. काय एक माणूस राहतो ना जिवंत, बस. भीमा कोरेगावच्या लढाईमध्ये 27,000 समोरच्या पक्षात होते आणि निवडक 200-300 समोर होते. त्या 200-300 जणांनी 27 जण 1000 मुंडक्याच कापून टाकले. अतिरेक करू नका. जनता बदला घेईल. जनता नाही विकत घेऊ शकत तुम्ही. झालं, एकदा घेतली, लाडकी बहीण दिले, एकदा पैसे दिले, एकदा 2दा हे दिले आणि अख्ख्या म्हणजे सिस्टीमचा वाटोळं केलं. कोण भीतीत घाबरते हो? बिंदास मारून टाकलं त्या ट्रेनमध्ये. त्या पोरीने बिंदास ढकलून दिला होणाऱ्या नवऱ्याला. भीतीच राहिलेली नाही. कारण का पेपर वाचताना सेटिंग होत आहे, मॅनेज होता आहे यार सब कुछ. मॅनेज होता है सब कुछ म्हटलं की झालं डुबलं सगळं. विरोधी पक्ष हातात झाला असं वाटतं? नाही, मी तरी काही हाताश बिताश होत नाही. मी माझी लढाई चालू ठेवणार. चालू आहे, चालू राहील. काय हाताश बिताश होत नाही. पण हे बघून दुःख होतं की तुमच्याकडे एवढा पैसा येतो कुठनं? 50 कोटी, 100 कोटी, त्याचे 6 म्हणजे जवळजवळ 600 कोटी. एवढे पैसे येतात कुठनं? कुठल्या स्कॅममधून आणता एवढे पैसे?
मग असे येऊरचे घोटाळे होतात, मग TDRचे घोटाळे होतात, मग तिथे जमिनींचे घोटाळे होतात आणि मग पैसे रोलिंगला सुरुवात होते. मला काल कानावर आलं पुणा रिंग रोडचा मध्ये एवढा त्रास होतो त्या मेगा इंजिनिअरिंगवाल्याला की त्याने आता ते काम सोडण्याचा निर्णय घेतला. अशी परिस्थिती आहे. मग मेगा खरं तर मेगा याला लायकीचाच नव्हता एवढी कामं देण्याच्या, पण दिली तुम्ही. अरे कमीत कमी त्याच्या मागे तर उभे राहा. घेतले ना ॲडव्हान्स सगळीकडनं. मेगाकडनं घेतला ना ॲडव्हान्स. मेगाने पार तुमचे इलेक्शन बॉन्ड पण विकत घेतलेत ना. मग कमीत कमी त्याला संरक्षण द्या. चला तुम्हाला येऊरला घेऊन जातो आणि दाखवतो कशी मध्ये भिंत उभी केली आहे. ज्ञान, मुझे हेल्थ केयर फील्ड में करियर बनाना है, कोई स्ट्रॉन्ग ऑप्शन है? बिल्कुल है. अभिनव इंस्टीट्यूट का BPTH बैचलर ऑफ फिजियोथेरेपी. आजकल फिजियोथेरेपिस्ट की डिमांड बहुत हाई है. कोर्स रिकॉग्नाइज है ना? ऑफ कोर्स, ये इंडिया की लार्जेस्ट मेडिकल यूनिवर्सिटी से एफिलिएटेड है, मतलब स्ट्रॉन्ग एकेडमिक वैल्यू. और करियर अपॉर्चुनिटीज कैसे रहेंगे? बहुत अमेजिंग. हॉस्पिटल्स, स्पोर्ट्स क्लिनिक्स, रिहैब सेंटर्स और इवन इंटरनेशनल अपॉर्चुनिटीज भी. और सबसे इम्पोर्टेंट, प्लेसमेंट सपोर्ट मिलेगा? बिल्कुल. एक्सपीरियंस्ड फैकल्टीज और प्लेसमेंट गाइडेंस के साथ स्ट्रॉन्ग करियर सपोर्ट मिलता है. साउंड्स परफेक्ट. मैं आज ही अभिनव इंस्टीट्यूट के BPTH कोर्स के लिए अप्लाई करूंगी. तो वेट किस बात का? BPTH एडमिशंस ओपन है, लिमिटेड सीट्स. अभी अप्लाई करो अभिनव इंस्टीट्यूट में.